नमस्कार, मी मृणाली पिळणकर। तुम्ही पाहत आहात एलएस मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। कोकणातील आंबा शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर निघणार मोर्चा। पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही। मोर्चाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा, वैभव नाईकांचा इशारा। छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमण कारवाईत दिव्यांग महिलेवर अन्याय। व्हायरल व्हिडिओनंतर बच्चू कडूंची अर्चना पारखे यांच्या भेटीला धाव। कल्याणमधील नोबेल गॅलरीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाणबुडीचा भाग कोसळला। घटनेनंतर प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित। संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची केडीएमसीचे सभागृह नेते वरुण पाटलांची मागणी। रायगडच्या महाडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले। नागरिकांचं लाखोंचं नुकसान। पंचनामा होऊन लवकर मदत मिळावी, नागरिकांची मागणी। राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळला जोरदार पावसाची बॅटिंग। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटकांची धावपळ। पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी कोल्हापूर सर्किट बेंचची नोटीस। पुरातत्व राज्य सरकारला 2 दिवसात स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश। धाराशिवच्या तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांना मारहाण प्रकरणी शिक्षा। उच्च न्यायालयाच्या शिक्षेनंतर रोचकरांना पोलिसांकडून अटक। नंदुरबारच्या कोंडाईबारी घाटात गुळाचा टँकर पलटी। 2 जण गंभीर जखमी। टँकरचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती। नवी मुंबईतील पाम बीच रोडवर ड्रिंक अँड ड्राईव्हमुळे अपघात। कारची पिकअप टेम्पोला धडक। कार चालक नशेत असल्याची माहिती। अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान। नागपुरात कमरेला बंदूक लावून फिरणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। त्याच्याकडून 2 बंदूक, 4 जिवंत काडतुस आणि वाहनासह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त। या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी।